साडी हा समस्त महिला वर्गांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. मग 3 वर्षाची नात असो नाहीतर 80 वर्षाची आजी, प्रत्येकीला साडीवर अतिशय प्रेम असतं. आणि साड्यांचे प्रकारही किती. अनेक प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या साड्या या अतिशय तलम, मुलायम आणि तेवढ्या सुंदर आठवणी घेऊन आपल्या वॉर्डरोबमध्ये सजत असतात आणि आपल्यालाही सजवत असतात. तर अशा या सुंदर साड्यांपैकी साड्यांची महाराणी म्हणजे सिल्कची साडी. सिल्कची साडी बनारस सिल्क, पैठणी सिल्क, गढवाल सिल्क, कांजीवरम अशा अनेक प्रकारच्या साड्या यामध्ये येतात. तर या साड्या तलम रेशमी असतात. त्याच्यामध्ये जेवढे सिल्कचे धागे जास्त तेवढी त्याची किंमत जास्त, तेवढ्या त्या वजनानं हलक्या असतात. तर अशा या किमती साड्यांच्या काळजी कशी घ्यावी हे आपण आज घर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सिल्कच्या साड्यांना चैत्रामधले ऊन देणं हे अतिशय गरजेचं असतं. चैत्र महिना आता लागलेलाच आहे. तर या चैत्रातलं ऊन हे साड्यांसाठी दिलं गेलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या अंगणात, टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये अशा हँगरला अडकवून साड्या ठेवू शकता. सिल्कचे ब्लाऊज, सिल्कच्या ओढण्या किंवा सिल्कचे ड्रेस यांनाही चैत्र महिन्यातलं ऊन दिलं पाहिजे. चैत्र महिन्यातलं ऊन देण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जसे वर्षभर साठवायचे धान्य आपण चैत्रातलं ऊन देऊन साठवतो, तसंच सिल्कच्या साड्यांना बारीक कसर लागते किंवा कुठेतरी एक छोटे छोटे कालांतरानं छिद्र होण्यास सुरुवात होते. तर हे टाळण्यासाठी चैत्र महिन्यातलं ऊन साड्यांना अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे साड्यांचं आयुष्य वाढायला आणि त्यांचं सिल्क चांगलं राहायला मदत होते. यासाठी आपण साड्यांना आलटून पालटून ऊन देणार आहोत. सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये फक्त 15 ते 20 मिनटं आपल्याला साड्या ठेवायच्या आहेत आणि त्या हँगरला लावल्या असतील तर या बाजूनं एकदा, त्या बाजूनं एकदा, आतली घडी बाहेर काढून बाहेरचा पदर आत ठेवून अशा प्रत्येक प्रकारे आपण साड्यांना ऊन देणार आहोत की जेणेकरून साडीला पूर्णपणे ऊन लागलं गेलं पाहिजे. आतल्या भागाला आणि बाहेरच्या भागाला सर्व बाजूनी त्याला ऊन लागलं गेलं पाहिजे. तसेच साड्यांची आपण अजून काळजी घेताना जिथे आपण साड्या ठेवतो, म्हणजे ते वॉर्डरोब असू दे किंवा आपला काही कप्पा असू दे, जिथे आपण साड्या ठेवतो त्या ठिकाणी आता मी माझ्या या साड्या माझ्या अशा या एका बॅगमध्ये ठेवते की ज्या काही ठराविक कार्यक्रमांना, सणावारांना, लग्नकार्यालाच वापरल्या जातात. इतर वेळी त्याला हात लागत नाही. अशा किमती काही साड्या मी माझ्या या बॅगमध्ये ठेवते. त्यासाठी मी खाली असं कॉटनचं कापड घातलेलं आहे आणि त्यावर मी माझ्या अशा सिल्कच्या साड्या ठेवते. ह्याच्यावर तुम्ही परत एकदा कॉटनचं कापड घालायचं आहे. कॉटनचं कापड नसेल तर अशा या कॉटनच्या ओढण्या तुम्ही वापरू शकता. आपले कॉटनचे ड्रेस खराब होतात आणि ओढण्या तशाच राहतात. तर या ओढण्यांचा आपण असा इथे वापर करू शकतो. कॉटनच्या कापडात साड्या ठेवल्यामुळे त्याची जर काळी पडत नाही, त्याचं सिल्क खराब होत नाही आणि आपल्या साड्यांचं आयुष्य वाढायला मदत होते. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही जिथं तुम्ही तुमच्या साड्या ठेवता तिथे कॉटनच्या ओढण्या, कॉटनचं काही तुमच्याकडे जुनं कापड असेल, साड्या असतील तर त्या फाडूनही तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. तसेच ह्याच्यामध्ये आपण ब्लाऊजसुद्धा कॉटनच्या कापडामध्येच ठेवणार आहोत. तुमचे काही ड्रेस असतील, ओढण्या असतील तर त्यासुद्धा नक्की तुम्ही कॉटनच्या कापडामध्ये ठेवा. आजकाल बाजारामध्ये साड्या ठेवण्यासाठी खूप मोठे मोठे बॉक्सेस येतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे साडी कव्हर्स येतात. तर त्यामध्ये सुद्धा साड्या ठेवताना तुम्हाला कॉटनचे कापडमध्येच साडी ठेवायची आहे. जेवढी आपण साड्यांची काळजी घेऊ, त्यांना व्यवस्थित ठेवू, तेवढं त्यांचं आयुष्य वाढतं. तेवढं त्यांचं सिल्क व्यवस्थित राहण्यास, त्यांच्यावरची चमक व्यवस्थित राहण्यास मदत होते. आणि या किमती साड्यांची काळजी घेणे ही तर आपली जबाबदारीच आहे. म्हणजेच त्या दिवसेंदिवस आपल्या वॉर्डरोबमध्ये चांगल्या अवस्थेत राहतील आणि आपल्यालाही
त्या वापरायचा आनंद खूप सारा मिळेल. जेव्हा साडी कव्हरमध्ये आपण ठेवतो, हल्ली बाजारामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे साडी कव्हर्स आलेले आहेत जे प्लॅस्टिक कोटेड असतात. त्याच्या आतमध्ये प्लॅस्टिक असतं. तर यामध्ये साडी आपल्याला डायरेक्ट ठेवायची नाही आहे. यामध्ये जर साडी आपण डायरेक्ट ठेवली तर त्यावरच्या प्लॅस्टिकमुळं साड्यांच्या काठाची जर कालांतरानं काळी पडायला सुरुवात होते. आणि हे टाळण्यासाठी आपण अशा प्रकारे पिलो कव्हरचा इथे उपयोग करू शकतो. हे पिलो कव्हर कॉटनचे आहेत आणि हे स्वच्छ धुवून वाळवून इथे मी वापरते आहे. यामध्ये साडी आणि साडीमधला ब्लाऊज घालून आपण ते पिलो कव्हरमध्ये ठेवणार आहोत आणि ते पिलो कव्हर आपण या प्लॅस्टिकच्या साडी कव्हरमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून आपली साडी चांगली राहील, तिची जर काळी पडणार नाही आणि साडीचं सिल्कही चांगलं राहण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या जर साडी कव्हर्समध्ये तुम्हाला साड्या ठेवायच्या असतील तर ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि मग असे साडी कव्हर तुम्ही तुमच्या मोठ्या वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता. तसेच साड्यांची काळजी घेताना इथे अजून एक आपण काळजी घेणार आहोत, ती म्हणजे साड्यांमध्ये आपण जेव्हा घडी घालतो साड्यांची, तेव्हा ती घडी बाहेरून जाऊन आल्यावर साडी बदलल्यानंतर आपल्याला घड्याही साड्यांच्या बदलायच्या आहेत. म्हणजे एका घडीवर कायमस्वरूपी साडीची घडी घालायची नाही, तर आलटून पालटून आपल्याला साडीची घडी घालायची आहे. म्हणजे काही वेळेला पदर बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे तर काही वेळेला पदर आतल्या बाजूला घ्यायचा आहे. आणि आपण नेहमी ज्या घडीवर साडी घालतो त्याच्या विरुद्ध बाजूनं आपल्याला साड्यांची घडी इथे घालायची आहे. आपण जेव्हा कार्यक्रमाला जाऊन येतो, साडी बदलतो, तेव्हा ती साडी आपल्याला वाळत ठेवायची आहे. त्यावर मारलेला परफ्यूम, आलेला घाम सुकून मगच ती वॉर्डरोबमध्ये आपल्याला ठेवायची आहे. अशा छोट्या काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या साड्या या खूप वर्षापर्यंत चांगल्या अवस्थेत राहू शकतात आणि आपल्याला आनंद देऊ शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. यातल्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असेल तर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.